सप्रेम जय भीम। महाराष्ट्र राज्य सरकारचं विधिमंडळाचं अधिवेशन 30 जून रोजी मुंबई येथे होणार आहे। मुंबई येथे होणाऱ्या या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 29 जून रोजी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या निधीच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये आणि त्याच्या विनियोगासंदर्भामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या खर्चाच्या अनुषंगानेचा ताळेबंदाची एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी विनंती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। राज्याच्या अर्थ विभागाने अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर मोठ्या प्रमाणात डल्ला मारला आहे अशा प्रकारच्या बातम्या सातत्यानं येत असतात। या बातम्याची सत्यता पडताळण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते तसेच विधानसभेचे सदस्य हे प्रयत्नशील असतात आणि त्या आधारे काही गंभीर आक्षेप ते सरकारवर अर्थ मंत्रालयावर सातत्यानं नोंदवत राहिलेले आहेत। कधी कधी हा निधी लेक लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातो, लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवला जातो, त्याचबरोबर हा तीर्थयात्रेसाठी निधी वळवला जातो, कधी कधी अन्य महत्वाच्या किंवा कमी महत्वाच्या कारणांसाठी सुद्धा हा निधी वळवला जातो। अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने येतात। त्यामुळे राज्यातील फुले आंबेडकरी विचारधारेची लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष बाळगत आहेत आणि त्यामुळे सरकारवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे। या संदर्भामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे ही पुन्हा एकदा राज्याच्या अर्थ मंत्रालयाने समोर येऊन सांगितली पाहिजे। केवळ भाषणांमधून सभांमधून आम्ही निधी पळवला नाही, आम्ही निधीमध्ये फेरफार केला नाही अशा प्रकारची वक्तव्य करून चालणार नाही। या संदर्भामध्ये अजित पवार साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी एक श्वेतपत्रिका व्हाईट पेपर ज्याला म्हटला जातो तो अनुसूचित जातींच्या निधी संदर्भामध्ये प्रसारित करावा अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही त्यांना लिखित निवेदनामध्ये दिलेली आहे। या मागणीचा आम्ही पाठपुरावा करत आहोत। या संदर्भामध्ये राज्याच्या विधिमंडळामध्ये विधान परिषद आणि विधानसभेमध्ये असलेले अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या आमदारांना या संदर्भामध्ये आमचा पत्रव्यवहार सुरू आहे, या संदर्भात त्यांच्याशी बोलणं सुरू आहे आणि निश्चितच पावसाळी अधिवेशनामध्ये निधीच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये व निधीच्या 100% खर्ची करण्यासंदर्भामध्ये एक महत्वपूर्ण चर्चा घडून आणण्याचा आमचा मानस आहे। यामध्ये आपण सहयोग करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम। मी राहुल डंबाळे, रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष।